तर शेतकरी मित्रांनो, आज 18 ऑगस्ट 2024 आज आपण आलो कोहळी तालुका हातगाव आणि जिल्हा नांदेड इथे. आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांनी या वर्षी म्हणजे 2024 मध्ये कपाशी या पिकात अमृत पॅटर्नचा अवलंब केलेला आहे. आपल्यासोबत सर आहेत आणि काही असे पण शेतकरी आहेत ज्यांनी पारंपरिक पद्धत केली पण नियोजन अमृत पॅटर्नचं केलेलं आहे, ज्यामध्ये खताचा असो किंवा फवारणी व्यवस्थापन असो. तर आपण सर्वप्रथम सरचा परिचय घेऊया ज्यांच्या प्लॉट मध्ये आज आपण आलेलो आहोत. तर सर आपलं नाव सांगा, नंबर सांगा आणि प्लॉटचा अंतर व्यवस्थापन सांगा. कदम सुनील बाबूराव, मोबाईल नंबर 94 053 75 72 4 आणि अंतर आहे 5-7-1. सुरुवातीला मग आता तुम्ही लावताना समजा जे काय पहिले शेती करायची आणि रस्त्याला तुमचं शेत आहे, जाताना तुमचं जे अंतर आहे 700 फुटाचं, सुरुवातीला लहान असताना लय मोठं दिसते, मग लोक हसत असतील ना सुरुवातीला, 100%. काय म्हणायचे हे 7चा पट्टा म्हणजे ह्याच्यामध्ये काय कबड्डी खेळायची का? त्या गावामध्ये मागच्या वर्षी कबड्डी व्हरायटी होती, त्या हिशोबाने थोडस चालत गेलं. महिला सुद्धा जाताना बोलायच्या, मी ऐकलंय. तर आता हे पहिलं वर्ष आहे तुमच्यावर. तुम्ही जे काय आपण औषधी सांगतो सुरुवातीला, त्याच्यामध्ये कोणतं टॉनिक नाही, स्टिम्युलर नाही, मॅकोटस नाही, वरखत नाही किंवा विद्रा विकत किंवा जे काही भारी भारीच आपण टाकतो किंवा जे याच्या पांढऱ्या मुळ्या वाढवायचं सांगतात आपल्याला ह्युमिक वगैरे, ते सुद्धा नाही याच्यात. तर तुमचा अनुभव काय आहे या वर्षीचा, किंवा तुम्हाला दुकानात गेल्यानंतर काय व्हायचं समजा औषधी मागल्यानंतर? औषधीचं म्हणजे काय त्यांच्या मनाने घ्यायची. मग आपण जर सांगितलं तर हे नका सर, ते नका सर, हे टॉनिक घ्या, ते हे फळफांद्या जास्त होतात, वाढ चांगली होते, ग्रोथ चांगली आहे. आणि मग एका स्प्रेला 2000-2500चं औषध व्हायचं. आता याला 16 ते 1800 रुपयाचे 3 स्प्रे झाले त्याला. जास्त आतापर्यंत 1600 रुपयात 3 स्प्रे झाले. किती एकर मध्ये? 2.5 एकर. 2.5 एकर. तरी खर्च तुमचा वाढला. जे काय आपण सांगतो कंटेंट ते स्वस्त कंपनीचे घ्यायला आपल्याला. जसं मी आता तुम्हाला इमिडा क्लोरोपिड 17.8% सांगले, हे बाहेर मध्ये घेतलं 3200 रुपये आहे, तेच हलक्या कंपनीचं घेतलं 1000 रुपये, म्हणजे आपला 2200 रुपये खर्च वाढायला. तर आता पहिलं वर्ष आहे तुमच्या, पुढच्या वर्षी अजून याच्यामध्ये तुम्ही मार्केटला नाही भेटत मार्केटला. अजून कोण आहे, तुम्ही केलं या पद्धती? तुमचं नाव? मी मधुकर बालासाहेब, गाव उमरा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 9960 397 467. मी यावर्षी अमृतराव देशमुख या पद्धतीने लागवड केलेली आहे अमृत पॅटर्नमुळे. आणि आपलं पहिलं वर्ष आहे? माझं पहिलं वर्ष. तुमचा अनुभव काय आहे, तुम्ही आजपर्यंत शेती करायची? माझा अनुभव असा आहे की यावर्षी मला अमृत पॅटर्नमुळे माझा खर्चात फार कमी झालेला आहे आणि माझी लागवड 5 बाय 7 बाय 6 आहे. 5-7 मला फवारणीचा खर्च आतापर्यंत 900 रुपये आले. 3 फवारणीचा 900 रुपये. आणखीन तुमच्या 3 होतील समजा. तर 2000 रुपये पकडू आपण समजा, तरी 3000 रुपये तुमचं शेवटपर्यंत फवारणीचं व्यवस्थापन व्हायला. आणि महत्वाचं आहे खताचं पण आहे. खत आपण जे सांगतो 10-26 आता शेतकऱ्यांना मार्केटमध्ये मिळत नाही, त्याऐवजी आपण 12-32-14, 12-32-16, 14-35-14, 9-24-24, 8-21-21 असे खत घेऊ शकतो. ज्या खतामध्ये नत्र कमी आहे आणि पोटॅश स्फुरद जास्त आहे असे खत आपल्याला निवडायचे. समजा ज्या खतामध्ये नत्र अधिक झालं तर आपलं डायरेक्ट अंतर लांब पडून जाते. आपली स्पर्धा राहते शेतकऱ्याची. आपण काय करतो, शेजाऱ्यानं 2 बॅग टाकले तर आपण 3 बॅग टाकतो, म्हणजे त्याची जर मागून आपल्याला असली आपल्या 15 दिवसानं, त्याचे 15 दिवसानं आपण त्याच्या पुढे नेऊन घालतो वाढवतो. म्हणजे काय झालं, हे अंतर वाढलं म्हणजे नुसती पलाटी वाढली. कापसाचं उत्पादन घ्यायसाठी हे जे अंतर आहे ना, हे कमीत कमी 3 बोट 2 बोट असायला पाहिजे. आता 5 फूट कपाशीला 40-45 फळफांद्या, 6 ते 7 फूट 8 फूट पलाटी असेल तर 60 ते 65 पर्यंत हिला मुख्य फळफांद्या आणि साईडच्या ब्रांचेस असावे. शेतकरी हे फळफांद्याच मोजत नाहीत. आपलं आता व्हिडिओ बघून आता लोक कॉपी करायला बरेच हे आता अंतर दाखवतात असं. तर महत्वाचं नियोजन आहे. आणि अजून या भागामध्ये आपण आहे आपलं गाव. मी महेंद्र देशमुख, राहणार वाकी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. 1 एकर या पद्धतीने यावर्षी पहिल्या वर्षी केलेला आहे. तर काय तुम्हाला यावर्षी अनुभव काय वाटतं? खर्चामध्ये तर खतामध्ये एकदम बचत आहे सध्याची, आणि 1200 रुपयात 3 फवारण्या सध्याच्या कंडिशनला झालेल्या आहे. किती एकर? पाणी असाटामाप्राइड जसं तुम्ही सांगितलं, टॉनिक बिलकुल वापरलेलं नाही 1 एकर मध्ये. जे आता काय आपल्याला सांगतात की नाही फळफांद्या लागायचं किंवा पाती लागायचं औषधी राहते, आजपर्यंत आपल्याला सांगायचे. बरेच लोक प्रत्येक पिकामध्ये याचा अवलंब करायला त्यांना लक्षात यायला, जे काय आपण टमाट्यावर वेगळ्या पिकावर लय खर्च करतो की ते काहीच करायचं काम नाही. ते पात्या लागायचं औषध कोणतंच नाही. आपल्याला सांगतात ना पात्या लागायचं आणि फुटवे लागायचं असते की नाही, असं कुठल्याही प्रकारचं औषधी नाही. असं जर औषधी असती फुटवे वगैरे लागायची, दुकानदाराचा प्लॉट आपल्यापेक्षा चांगला आणि आपल्या त्याच्यापेक्षा कंपनीचा प्लॉट चांगला राहिला असतो.